Hello student, today we will learn the next point of CSS, that is cascading style sheet. In last lecture we have seen the two types of CSS, that is inline CSS and internal CSS, that is embedded CSS. In that type we have seen the two examples of inline CSS and internal CSS. त्याच्यामध्ये आपण ज्या प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू वापरल्या होत्या, जसं की H1ला आपण कलर सेट केलं होतं, त्याच्यानंतर पी टॅगसाठी आपण फॉन्ट साईज सेट केलं होतं. तशा CSSमध्ये वेगवेगळ्या प्रॉपर्टीज वापरल्या जातात, त्या आपण आजच्या लेक्चरला बघूया. इथं मी पॉईंटचं नाव लिहिते, CSS प्रॉपर्टीज. There are many properties in CSS. First property is that we have already used, that is color. First property is color. It changes the color of text. यूज मध्ये काय लिहिणार आहात तुम्ही? It changes the color of text. It changes color of the text. मग व्हॅल्यूमध्ये काय लिहायचं आहे आपण? तर व्हॅल्यूमध्ये त्या कलरचं नेम लिहायचं आहे. जो कलर आपल्याला टेक्स्टला सेट करायचा आहे त्या कलरचा आपण नेम लिहिणार आहे. आणि इथं एक्झाम्पलमध्ये बघा, फॉर एक्झाम्पल मी H1 टॅग वापरला, तर त्याला मी कलर कसं सेट करणार आहे? ॲज युजल कर्ली ब्रॅकेट कलर कोलन, इथं कलरचं नाव सेट करते ब्लू अँड कर्ली ब्रॅकेट, दॅट इज H1 कलर कोलन ब्लू. कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिलेले आपण. सेम नेक्स्ट आहे दुसरी प्रॉपर्टी, बॅकग्राऊंड कलर. दुसरी प्रॉपर्टी आपल्याकडं बॅकग्राऊंड डॅश कलर. बॅकग्राऊंड डॅश कलर ह्या सगळ्या प्रॉपर्टी मी मध्ये नोट्समध्ये लिहिल्या आहेत. इट इज यूज टू चेंज द बॅकग्राऊंड कलर ऑफ युअर वेब पेज. It is used to change the background color of web page. तुम्ही ज्या वेब पेजला बॅकग्राऊंड कलर अशी प्रॉपर्टी सेट कराल, त्या वेब पेजचा म्हणजे त्या पर्टिक्युलर वेब पेजचा तुमचं काय होणार आहे? बॅकग्राऊंड कलर आहे तो चेंज होणार आहे. मग याच्यासाठी अगेन व्हॅल्यूमध्ये सेम येणार आहे, नेम ऑफ दॅट कलर, जो कलर तुम्ही बॅकग्राऊंडला सेट करणार आहात. आणि बॅकग्राऊंड जेव्हा तुम्ही वेब पेजचं चेंज करणार आहात, तर तुम्हाला एक्झाम्पल मी इथं लिहिते की कसं चेंज करायचं आहे. तर बॉडी टॅगसाठी तुम्हाला तो बॅकग्राऊंड कलर सेट करावा लागेल, बॉडी. त्याच्यानंतर कर्ली ब्रॅकेट प्रॉपर्टी लिहायची, बॅकग्राऊंड डॅश कलर कोलन, फॉर एक्झाम्पल ब्लू, अँड एंड ऑफ कर्ली ब्रॅकेट. When you write this, then it will change the background color of your web page to the blue. Always, or otherwise by default it is white. Then next property is font weight. The next property is font weight. बघा इथे मी तिसरी प्रॉपर्टी लिहिते. तिसऱ्या प्रॉपर्टीचं नाव आहे फॉन्ट डॅश वेट, WEIGHT. The third property is font weight. It uses bold text. जर तुम्हाला टेक्स्ट तुमचं बोल्ड फेसमध्ये लिहायचं असेल, तर तुम्ही फॉन्ट वेट ही प्रॉपर्टी काय करू शकता? सेट करू शकता. बोल्ड टेक्स्ट. आता याची व्हॅल्यू काय आहे बघा, एकतर याची बाय डिफॉल्ट व्हॅल्यू काय असणार आहे? बोल्ड. अदरवाइज यू कॅन सेट इट वेट ऑफ द टेक्स्ट अप टू like in pixels 100, 200, 900 and dot. तुम्हाला जशी सेट करायची आहे तसं तुम्ही त्याची साईज आहे ती काय करू शकता? सेट करू शकता. त्यालाच आपण काय म्हणतोय? तर फॉन्ट वेट असं म्हणतोय. मग याचं एक्झाम्पल जेव्हा आपण लिहिणार आहे कशाचं? तर फॉन्ट वेटचं. तर बघा फॉन्ट वेटसाठी मी एक्झाम्पल कसं लिहिणार आहे. आपण फॉन्ट वेट आपण पॅरेग्राफ टॅगसाठी वापरूया, कारण पॅरेग्राफ टॅगमध्ये आपले जास्त काय असतात? टेक्स्च्युअल मॅटर असतात. लिहिताना फॉर एक्झाम्पल पॅरेग्राफचा टॅग आहे फॉन्ट P. त्याच्यानंतर मी काय लिहिणार आहे? कर्ली ब्रॅकेटमध्ये
फॉन्ट डॅश वेट, त्याच्यानंतर काय येणार आहे तुमचा कोलन, त्याच्या पुढे तुम्ही त्याची व्हॅल्यू सेट करायची आहे. मी इथं लिहिलेली आहे 100. दॅट इज फॉन्ट वेट किती असणार आहे तुमच्या टेक्स्टचा, तर 100 पिक्सेल असणार आहे. देन नेक्स्ट फॉन्ट स्टाईल. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे चौथी प्रॉपर्टी, फॉन्ट डॅश स्टाईल. फॉन्ट स्टाईल. आता फॉन्ट स्टाईल प्रॉपर्टी इज यूज्ड टू इटॅलिसाइज टेक्स्ट. तुमच्या टेक्स्टला जर इटॅलिक स्टाईल तुम्हाला अप्लाय करायची असेल तर फॉन्ट स्टाईल तुम्ही सेट करू शकता. किंवा याचा यूज आहे तो आपण काय होणार आहे, इट इज यूज टू इटॅलिसाइज दी टेक्स्ट. इट इज इटॅलिक ऑब्लिक और नॉर्मल. इट इज इटॅलिक ऑब्लिक यू और नॉर्मल. याच्या व्हॅल्यू ज्या आहेत तर ह्याच्या 3 व्हॅल्यू आहेत. पहिली आहे ती इटॅलिक आहे, दुसरी आहे ती ऑब्लिक यू, आणि तिसरी आहे ती और तिसरी व्हॅल्यू तुम्ही कोणती सेट करू शकता, नॉर्मल. देअर आर 3 व्हॅल्यूज ऑफ फॉन्ट स्टाईल, इटॅलिक, ऑब्लिक यू और नॉर्मल. Then example of this font style is, again we can use the p tag, p curly bracket, प्रॉपर्टीचं नाव लिहिणार आहे आपण फॉन्ट डॅश स्टाईल कोलन इटॅलिक. फॉन्ट डॅश स्टाईल कोलन इटॅलिक, दॅट इज एक्झाम्पल ऑफ फॉन्ट स्टाईल. याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा आपल्याकडं प्रॉपर्टी. त्या प्रॉपर्टीचं नाव आहे फॉन्ट. प्रॉपर्टीचं आपल्या पुढचं नाव आहे टेक्स्ट डेकोरेशन प्रॉपर्टी. तर टेक्स्ट डेकोरेशन प्रॉपर्टी आपण केव्हा यूज करायची आहे, तर आपल्याला टेक्स्टला वेगवेगळे इफेक्ट द्यायचे आहेत. नेक्स्ट प्रॉपर्टीचं अगोदर मी नाव लिहिते, टेक्स्ट डॅश डेकोरेशन. टेक्स्ट डॅश डेकोरेशन. आता टेक्स्ट डेकोरेशन प्रॉपर्टीमध्ये बघा 4 व्हॅल्यू आपण लिहू शकतो किंवा त्याच्यामध्ये 4 ऑप्शन्स आहेत आपल्याकडं. पहिला आहे स्ट्राईक थ्रू. स्ट्राईक थ्रू. दुसरा ऑप्शन आहे ह्याच्यामध्ये आपल्याला अंडरलाईन. त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन आहे आपल्याकडं ओव्हर स्ट्राईक. ओव्हर स्ट्राईक. आणि चौथा ऑप्शन आहे रिमूव्ह. त्याच्यासाठी म्हणजे कोणतंच ऑप्शन आपल्याला जर द्यायचं नसेल तर नन ऑप्शन आहे. इट विल रिमूव्ह ऑल इफेक्ट्स ऑफ दी टेक्स्ट डेकोरेशन. बघा ह्या ऑप्शन आपण बघितलेले आहेत किंवा आपण हे 11th मध्ये वर्डमध्ये वापरलेले ऑप्शन्स आहेत. स्ट्राईक थ्रू, इट विल ड्रॉ अ लाईन फ्रॉम सेंटर ऑफ द टेक्स्ट. स्ट्राईक थ्रू जर वापरलं तुम्ही काय होणार आहे, तुमच्या लाईनच्या सेंटरमधून लाईन ड्रॉ होणार आहे. अंडरलाईन, इट विल ड्रॉ लाईन ॲट दी बॉटम ऑफ द टेक्स्ट. ओव्हर स्ट्राईक, इट विल ड्रॉ अ लाईन ॲट दी ओव्हर ऑफ दी टेक्स्ट. म्हणजे टेक्स्ट जी लाईन लिहिलेली आहे तुम्ही त्याच्या डोक्यावरती जर लाईन तुम्हाला ड्रॉ करायची असेल तर तुम्ही ओव्हर स्ट्राईक वापरू शकता. आणि जर तुम्हाला कोणताच इफेक्ट द्यायचा नसेल किंवा अगोदर दिलेला इफेक्ट तुम्हाला यूज करायचा नसेल किंवा काढून टाकायचा असेल तर तुम्ही प्रॉपर्टी काय सेट करू शकता, नन. यूजमध्ये ज्या लिहिलेल्या आहेत त्या 4ही काय आहेत तुमच्या व्हॅल्यू आहेत. कशाच्या, तर टेक्स्ट डेकोरेशनच्या. ज्या तुम्ही काय करू शकता, तुमच्या पॅराग्राफ टॅगला वापरू शकता, H1 टॅगला वापरू शकता किंवा आणखीन जे वेगवेगळे टॅग आहेत की ज्याच्यामध्ये आपण टेक्स्ट डिस्प्ले करतोय त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, टेक्स्ट डेकोरेशन आहे ते यूज करू शकताय. नेक्स्ट आहे बघा टेक्स्ट अलाइन. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे टेक्स्ट अलाइन. जसं आपण अलाइन ॲट्रिब्यूट बघितला होता अलाइनमेंटसाठी, त्याच्यासाठी नेक्स्ट आपल्याकडं प्रॉपर्टी आहे CSS मध्ये टेक्स्ट अलाइन. It will set alignment, or this property is used to control the horizontal and vertical alignment of your text. It having 4 values as usual, left, comma, right, then center, that is LCR आपण नेहमी बघितलेलं अगोदरचं. आणि चौथी व्हॅल्यू याच्यामध्ये जस्टिफाय किंवा ऑर आपण इथं लिहू शकतो जस्टिफाय.
there are 4 values of text align property of CSS. It having 4 values: left, right, center or justify. सेम आपण ज्या टॅगला अप्लाय करणार आहे टेक्स्ट अलाइन, टॅगचं नाव लिहायचं एलिमेंट, फॉर एक्झाम्पल पी, त्याच्यानंतर इथे तुमचं काय येणार आहे टेक्स्ट डॅश अलाइन, आणि ह्या चारीपैकी एक व्हॅल्यू तुम्ही सेट करू शकता लेफ्ट, राईट, सेंटर और जस्टिफाय. फॉर एक्झाम्पल मी तर तुम्हाला डिस्प्ले करते, फॉन्टला मी अप्लाय करणार आहे काय तर टेक्स्ट डॅश अलाइन आणि कोलन नंतर मी काय करणार आहे व्हॅल्यू सेट करणार आहे सेंटर. दॅट इज पॅरेग्राफ टॅग इज सेंटराइज्ड अलाइनमेंट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, याच्यामध्ये ह्या वेगवेगळ्या इफेक्ट आपण आपल्या वेबपेजला सेट करू शकतो. त्याच्यानुसार आपल्याकडं फॉन्ट फॅमिली म्हणून नेक्स्ट प्रॉपर्टी आहे. फॉन्ट फॅमिली म्हणजे ज्याच्यामध्ये आपला फॉन्ट फेस असेल, फॉन्ट साईज असेल, हे जे आपण सेट करतो हे आपण याच्यामध्ये काय करू शकतो सेट करू शकतो फॉन्ट फॅमिलीमध्ये. तर फॉन्ट फॅमिली आपण जसं वर्ड एक्सेलमध्ये आपल्या चॉईसनुसार आपला फॉन्ट फेस आहे, फॉन्ट साईज आहे, फॉन्ट स्टाईल आहे, सगळं जसं आपण सेट सिलेक्ट करत होतो तसं सेम आपल्याला वेब पेजला जर सेट करायचं असेल तर आपल्याकडे नेक्स्ट पॉइंट आहे दॅट इज फॉन्ट फॅमिली. फॉन्ट डॅश फॅमिली. देन दिस इज यूज टू कंट्रोल द फॉन्ट. तुम्ही जो फॉन्ट वापरत आहे तो कंट्रोल करण्यासाठी आपण काय वापरतोय फॉन्ट फॅमिली. मग त्याची व्हॅल्यू असणार आहे काय आहे तर फॉन्ट नेम, जे फॉन्ट तुम्हाला सेट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण एरियल असेल, कॅलिब्रे असेल, टाइम्स न्यू रोमन असेल, जो कोणता फॉन्ट तुम्ही तुमच्या टेक्स्टला सेट करणार आहात तो तुम्ही काय करायचा आहे व्हॅल्यूमध्ये फॉन्ट नेम म्हणून सेट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल मी H1ला अप्लाय करते. H1 इथे लिहिलेलं टॅग H1, त्याच्यानंतर काय लिहिणार आहे आपण प्रॉपर्टीचं नाव आहे आपलं फॉन्ट डॅश फॅमिली, आणि याच्यानंतर काय येणार आहे तुमचा कोलन, आणि मी इथं फॉन्टचं नाव लिहिणार आहे एरियल. इथं तुम्ही फॉन्टचं नेम तुमच्या चॉईसनुसार वेगवेगळं ठेवू शकता, जसे की एरियल आहे, कॅलिब्री आहे, टाइम्स न्यू रोमन आहे. जसं तुम्हाला जो फॉन्ट हवा आहे त्याच्यानुसार तुम्ही इथं काय करू शकता व्हॅल्यू आहे ती चेंज करू शकता. दॅट इज फॉन्ट फॅमिली. म्हणजे फॉन्टचं नाव तुम्हाला बदलायचं आहे तर तुम्ही काय वापरू शकता फॉन्ट फॅमिली हे ऑप्शन तिथं यूज करू शकता. नेक्स्ट आहे बघा, त्याच्यासाठीच हे झालं तुमचं फॉन्ट सेट झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शन किंवा नेक्स्ट प्रॉपर्टी आहे दॅट इज फॉन्ट साईज. फॉन्ट डॅश साईज. ॲज युजल तुम्हाला फॉन्ट ज्या साईजचा ठेवायचा आहे तर त्या साईजमध्ये तुम्ही इथं काय करू शकता फॉन्ट आहे तो सेट करू शकता. आता इथं किंवा याचं डिस्क्रिप्शन किंवा यूजमध्ये तुम्ही काय लिहायचं आहे दिस हेल्प्स इन कंट्रोलिंग द हॉरिझॉन्टल स्पेसिंग बिटवीन कॅरेक्टर्स ऑर टेक्स्ट. 2 कॅरेक्टरमध्ये किती साईज तुम्ही ठेवणार आहात किंवा किती स्पेस मेंटेन करणार आहात इट विल डिसाइडेड बाय दी फॉन्ट साईज. आता त्याच्यामध्ये बघा व्हॅल्यू आपण सेट करताना किंवा लिहिताना त्याचं मेजरमेंट कसं आहे बघा. तर पहिली युनिट आहे त्याचं पिक्स, दॅट इज पिक्सेल. त्याच्यानंतर इंचेसमध्ये तुम्ही सेट करू शकता, किंवा नेक्स्ट आहे MM दॅट इज मिलीमीटर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे CM दॅट इज सेंटीमीटर, आणि लास्ट आहे त्याच्यामध्ये पॉईंट किंवा पोझिशनिंग. ह्याच्यानुसार तुम्ही तुमचे फॉन्ट साईज काय करू शकता डिफाईन करू शकता. पिक्सेलमध्ये, इंचेसमध्ये, मिलीमीटरमध्ये, सेंटीमीटरमध्ये किंवा पॉईंटमध्ये किंवा पोझिशनिंगमध्ये तुम्ही व्हॅल्यू काय करू शकता फॉन्ट साईज तुम्ही सेट करू शकता. फॉर एक्झाम्पल मी इथं जर पॅरेग्राफला सेट केलं फॉन्ट इथं वेट आहे त्याच्याऐवजी मी काय करते फॉन्ट साईज घेते. मीला इथं फॉन्टची साईज किती सेट करायची आहे तर 10 पिक्सेल. दॅट इज फॉन्ट साईज ऑफ दॅट पॅरेग्राफ टॅग इज 10 पिक्सेल. दॅट इज फॉन्ट साईज. नेक्स्ट आहे बघा याच्यामधला पॉईंट दॅट इज अ लेटर स्पेसिंग. नेक्स्ट पॉईंट आहे लेटर स्पेसिंग. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे फॉन्टशी रिलेटेडच आहे. इट इज नोन ॲज अ लेटर स्पेसिंग. इट विल मेंटेन द डिस्टन्स बिटवीन लेटर्स दॅट यू हॅव शोन ऑन वेब पेज. तुम्ही जे लेटर्स डिस्प्ले करणार आहात तुमच्या वेब पेजला त्याच्यामध्ये किती स्पेस तुम्ही मेंटेन करणार आहात हॉरिझॉन्टल स्पेस कॅरेक्टर्समध्ये, तर ते कोण डिसाईड करणार आहे लेटर स्पेसिंग. अगेन इट हॅव्हिंग सेम व्हॅल्यूज.
दॅट इज px, इंचेस, मिलीमीटर, सेंटीमीटर अँड पॉईंट. सेम लिहिताना आपण काय लिहायचं आहे, इथं मी पी टॅगला दाखवलं होतं तुम्हाला पी, इथं काय येणार आहे फॉन्ट साईजच्या ऐवजी काय येणार आहे तुमचं लेटर स्पेसिंग, कोलन आणि व्हॅल्यू. किती लेटर स्पेसिंगमध्ये तुम्ही व्हॅल्यू मेंटेन करणार आहात तो आकडा तुम्ही कुठं लिहायचा आहे, तर ह्या ठिकाणी लिहायचा आहे. मग ह्याच्यामध्ये तुम्ही जे मेजरमेंट दिलेले आहेत px, इंचेस, मिलीमीटर, सेंटीमीटर, पॉईंट, त्याच्यानुसार इथं तुम्ही मेजरमेंट आहे ते सेट करू शकता. दॅट इज अ लेटर स्पेसिंग. पॅडिंग, नेक्स्ट प्रॉपर्टी आपल्याकडं पॅडिंग, दॅट इज PADDING, padding. This property of CSS is used that you want to give backspace or blank space around the content of element. जो इलेमेंट तुम्ही डिस्प्ले करताय आणि त्याच्या आसपास जर तुम्हाला ब्लँक स्पेस जर डिस्प्ले करायची असेल तर तुमच्याकडे प्रॉपर्टी आहे ती पॅडिंग. अगेन सेम पॅडिंगची व्हॅल्यू तुम्ही कशामध्ये लिहायची आहे, तर ओनली इन पिक्सेल. दी व्हॅल्यू ऑफ पॅडिंग विल राईट ओनली इन पिक्सेल. मग जसं तुम्ही ह्याच्यासाठी वापरलेलं आहे, फॉर एक्झाम्पल मी इथे लिहिते H1 टॅगच्या अराउंडिंगला तुम्हाला काय सोडायचे आहे, स्पेस सोडायची आहे. तर H1 तुमच्या प्रॉपर्टीचं नाव आहे पॅडिंग, त्याच्यानंतर कोलन, जेवढी तुम्ही स्पेस मेंटेन करणार आहात सराउंडिंगला तेवढी तुम्ही तिथं काय लिहायची आहे आणि त्याची व्हॅल्यू कशामध्ये असणार आहे तुमची पिक्सेलमध्ये. मी आता इथं किती लिहिलेले आहे 30 पिक्सेल. म्हणजे जिथं तुमचा H1 टॅग डिस्प्ले होईल वेबपेजला त्याच्या लेफ्ट, राईट, टॉप आणि बॉटमला म्हणजे टोटल सराउंडिंगला किती पिक्सेल व्हॅल्यू सोडली जाणार आहे, तर 30 पिक्सेल. लेफ्टला 30 पिक्सेल, राईटला 30 पिक्सेल, टॉपला 30 पिक्सेल आणि बॉटमला 30 पिक्सेल स्पेस तिथं काय केली जाणार आहे, सोडली जाणार आहे. नेक्स्ट आहे प्रॉपर्टी आपल्याकडं दॅट इज बॉर्डर प्रॉपर्टी. नेक्स्ट प्रॉपर्टी आपल्याकडं बॉर्डर. इफ यू वॉन्ट टू ड्रॉ अ बॉर्डर टू युअर इलेमेंट or web page, then you can write the property border. It having values. आता तुम्ही कोणत्या टाईपची बॉर्डर ड्रॉ करणार आहात त्याच्यावरती त्याच्या व्हॅल्यूज काय आहेत डिपेंड असणार आहेत. फॉर एक्झाम्पल सिंगल आहे बॉर्डर, डबल बॉर्डर आहे, त्याच्यावरती त्याच्या व्हॅल्यूज आहेत. बघा बॉर्डरची व्हॅल्यू मी इथे लिहिते. पहिली बॉर्डरची व्हॅल्यू आहे सॉलिड, पहिली व्हॅल्यू आहे त्याची सॉलिड. त्याच्यानंतर दुसरी आहे डबल, दुसरी व्हॅल्यू आहे डबल. देन नेक्स्ट इज ग्रूव, GROOVE, ग्रूव. त्याच्यानंतर फोर्थ व्हॅल्यू आहे त्याच्यासाठी रिच, RIDGE, रिच. देन इनसेट, नेक्स्ट व्हॅल्यू आहे इनसेट. देन नेक्स्ट वन इज आउटसेट, इनसेट, आउटसेट. देन नेक्स्ट इज डॉटेड and last one is dashed. बघा किती व्हॅल्यूज आहेत तुमच्या बॉर्डर. जर तुमच्या इलेमेंटला तुम्ही ड्रॉ करणार असाल, फॉर एक्झाम्पल H1 आहे, पॅरेग्राफ आहे किंवा बाकीचा कोणताही इलेमेंट असू दे, त्याला जर तुम्हाला बॉर्डर ड्रॉ करायची असेल तर तुमच्याकडे नंबर ऑफ ऑप्शन्स आहेत ज्या तुम्ही व्हॅल्यूला सेट करू शकता. दॅट इज सॉलिड, डबल, ग्रूव, रिच, इनसेट, आउटसेट, डॉटेड आणि डॅशड. ह्यातले ज्या पद्धतीची बॉर्डर तुम्हाला ड्रॉ करायची आहे त्याच्यानुसार तुम्ही काय करायचे आहे ती व्हॅल्यू तिथं सेट करायची आहे. फॉर एक्झाम्पल H1 बॉर्डर कोलन डबल, इट विल ड्रॉ अ डबल लाईन ॲट दी बॉर्डर ऑफ H1 टॅग. H1ला जे काही तुम्ही डिस्प्ले करणार आहात त्याला काय केलं जाणार आहे, डबल लाईन बॉर्डर तिथं ड्रॉ केली जाणार आहे. नेक्स्ट आहे बघा बॉर्डर नंतर तुमच्याकडे जो प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीचं नाव आहे बॅकग्राऊंड इमेज. नेक्स्ट प्रॉपर्टी आपल्याकडं CSS मधली बॅकग्राऊंड इमेज. मगाशी आपण बॅकग्राऊंड कलर बघितला होता सुरुवातीला, आता प्रॉपर्टी आहे ती बॅकग्राऊंड डॅश इमेज. इट इज युज्ड टू सेट अन इमेज ॲट द बॅकग्राऊंड ऑफ युअर वेब पेज. तुमच्या वेब पेजला जर बॅकग्राऊंडला एखादी इमेज सेट करायची असेल तर तुम्ही प्रॉपर्टी कोणती सेट करू शकता, बॅकग्राऊंड इमेज. देन इट हॅविंग द व्हॅल्यू दॅट इज URL in bracket capital X.
बघा व्हॅल्यू काय आहे त्याची इमेज सेट करण्यासाठी. बॅकग्राऊंडला URL अँड धिस X विल कंटेन दी फाईल पाथ ऑफ युअर इमेज फाईल. ज्या फोल्डरमध्ये तुम्ही इमेज फाईल सेव्ह केलेली आहे त्या इमेज फाईलचा ॲड्रेस कुठं देणार आहात तुम्ही, तर या Xला. Then next is last and best property of CSS, that is margin left. Last property आहे CSS मधली margin dash left. This property is used to set margin area on the left side of element. It will set margin area at left side of element. It is only to set margin at left only. फक्त लेफ्ट हँड साईडची मार्जिन जर तुम्हाला सेट करायची असेल तरच तुम्ही मार्जिन लेफ्ट ही व्हॅल्यू तिथं सेट करू शकता. इट हॅविंग व्हॅल्यूज इन मार्जिनची व्हॅल्यू तुम्ही कशामध्ये सेट करायचे बघा, पिक्सेलमध्ये करायचे आहे, त्याच्यानंतर पॉईंटमध्ये करायचे आहे, त्याच्यानंतर सेंटीमीटरमध्ये करायचे आहे, त्याच्यानंतर मागाशी बघितलेले MM मधला ऑप्शन असू दे किंवा इंचमधला ऑप्शन असू दे ते सुद्धा तुम्ही इथं काय करू शकता, यूज करू शकता. दॅट इज मार्जिन लेफ्ट. फॉर एक्झाम्पल मी इथं H1 टॅगला अप्लाय करून दाखवते तुम्हाला. H1 कर्ली ब्रॅकेट, देन प्रॉपर्टी आपली कोणती आहे, मार्जिन डॅश लेफ्ट कोलन, व्हॅल्यू आपण लिहायचे फॉर एक्झाम्पल 15 पिक्सेल. जे लेफ्टला किती मार्जिन सेट होणार आहे तुमची, 15 पिक्सेल एवढी मार्जिन तिथं सोडली जाणार आहे आणि त्याच्यानंतर तुमचं जे काही कंटेंट आहे H1 टॅगमध्ये ते डिस्प्ले होणार आहे. दीज आर ऑल प्रॉपर्टीज ऑफ CSS, दॅट इज कॅस्केडिंग स्टाईल शीट. हे आपण इनलाईन CSS मध्ये वापरू शकता, इंटरनल CSS मध्ये वापरू शकतो, प्लस एक्सटर्नल CSS हा एक पॉईंट आपला राहिलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे यूज करू शकतो. ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ह्या सगळ्या प्रॉपर्टीज वापरून आपलं वेबपेज आहे ते अतिशय इंटरॅक्टिव्ह आणि इम्प्रेसिव्ह वेबपेज आपण डिझाईन करू शकतो, जेणेकरून आपली वेबसाईट आहे ती सुद्धा कशी होणार आहे, तर इम्प्रेसिव्ह वेबसाईट डेव्हलप होणार आहे. याच्यानंतरच्या नेक्स्ट लेक्चरला मी तुम्हाला एक्सटर्नल CSS हा पॉईंट शिकवणार आहे आणि त्याचं एक्झाम्पल लिहिणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी काल दिलेलं एक्झाम्पल सोडवलेलं नाही तर ते सोडवून लवकरात लवकर आपल्या IT च्या ग्रुपवरती मला सेंड करायचं आहे. थँक्यू.